असहकार चळवळ या पाठाच्या पुढच्या विभागांमध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर. आणि यावेळेस जनरल डायरनं काय केलं तर लष्करी गाड्या घेऊन तेथे आला. जालियनवाला बाग मैदानाला एकाच बाजूनं असलेला अरुंद रस्ता अडवला गेला आणि निशस्त्र निरपराध अशा जनतेवर काहीही पूर्वसूचना न देता बेछूट आणि अमानुष असा गोळीबार केला गेला. बंदुकीच्या 1600 फैरी झाडल्यानंतर दारुगोळा संपल्यानंतर गोळीबार हा बंद झाला आणि या हत्याकांडामध्ये सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावले आणि असंख्य लोक जखमी झाले. गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारल्यामुळे जखमींवर ताबडतोब उपचार हे होऊ शकले नाही. संपूर्ण पंजाबमध्ये लष्करी कायदा लागू करून शासनानं अनेकांना तुरुंगात डांबलं आणि या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर हा जबाबदार होता. देशभरामध्ये या कायद्याचा निषेध केला गेला. आता या हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारनं दिलेला सर या किताबाचा त्यांनी त्याग केला. पुढे या हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांनी केली. त्यामुळं सरकारनं हंटर कमिशनची नियुक्ती केली ह्याच्यावरती. त्याच्यानंतर आली आहे ही खिलाफत चळवळ. तर तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजेच धर्मपुरुष असा होता आणि पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होता आणि युद्धामध्ये भारतीय मुस्लिमांचं सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यास धक्का लावण्यात येणार नाही असं आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिलं. पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळलंच नाही. त्यामुळं मुस्लिमांमध्ये संपूर्णपणे संतोषाची संतापाची एक लाट उसळली आणि मग खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिलाच खिलाफत चळवळ असं म्हणतात. पुढे या प्रश्नावरूनच जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वठणीवर येईल असं गांधीजींना वाटलं आणि मग त्यामुळं गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव हा खिलाफत कमिटीने मान्य केला आणि या काळामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य हे विशेषत्वानं दिसून आलं. पुढे असहकार चळवळ. तर असहकार चळवळीमध्ये गांधीजींची अशी मागणी होती की भारतामध्ये ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे. जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाशी संपूर्ण असहकार पुकारला तर ते कोसळून पडेल. या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचं आवाहन केलं आणि मग 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन हे नागपूर येथे भरलं आणि या अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली. पुढे असहकाराच्या चळवळीची सर्व सूत्र ही गांधीजींकडे सोपवण्यात आली आणि या ठरावानुसार शासकीय कार्यालय, न्यायालय, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार संपूर्णपणे घालण्याचा कार्यक्रम हा निश्चित करण्यात आला. आता असहकार चळवळीची वाटचाल याच्या अंतर्गत आपण आता बघूया की असहकाराच्या कार्यक्रमाप्रमाणेच पंडित मोतीलाल नेहरू, त्याच्यानंतर चित्तरंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला आणि याच काळात शाळा कॉलेजावरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची एक कल्पना राबवली गेली. अनेक राष्ट्रीय शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ स्थापन झाली. येणाऱ्या निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात आला. परदेशी कापडांवर बहिष्कार, परदेशी कापडांच्या होळ्या, परदेशी कापडांची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर निदर्शनं केली गेली आणि यामुळे परदेशी कापडाची आयात ही घटली आणि संपुष्टात आली. पुढे आपण काय शिकलो या अंतर्गत आपण टिपा लिहामध्ये खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळीची वाटचाल याबद्दल आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचंय.
चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.